नमस्कार. चला तर आज आपल्याला करायचे उकडीचे मोदक. इथे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करायचे आहेत. हे पहा, इथे एक नारळ घेतला मी, इथं किसून घेतला बारीक किसणीने, कारण माझ्याकडे विळी नसल्यामुळे मी किसून घेतला आहे. थोडंसं मीठ पिठात टाकायचं आपल्याला पीठ शिजवताना, आणि गूळ घेतलेला आहे. तिथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे टोपात आणि उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळेपर्यंत आपण सारण भाजून घेऊयात, म्हणजे छानपैकी गरम करून घेऊयात. तर सारण्यासाठी इथे आपल्याला टाकायचे तूप भाजण्यासाठी. इथे मी अर्धा चमचा तूप टाकत आहे. आपल्याला छान सारण भाजून घ्यायचे. तूप मी जास्ती टाकत नाही, आमच्या घरात जास्ती तूपही खात नाहीत. मी नॉर्मल टाकते, कारण असं मुलांना वगैरे नाही आवडत तूप जास्ती. असं कशात तरी टाकून दिलं का मग खाऊन जातात. मी ते पाण्यात उकळ काढताना मीठही टाकलेले आहे. हे पहा, तूप गरम झालेले आहे. आता आपण सारण भाजून घेऊयात एक साईडला. आज अंगारिका चतुर्थी, मोठी चतुर्थी आहे, वर्षाने आली जवळजवळ. म्हटले चला तर आज उकडीचे मस्तपैकी तांदळाच्या पिठाचे मोदक करावेत. हे पहा, थोडंसं जाडसर आहे, जास्ती नाही. मी बारीक किसणीने किसलेलं आहे, कारण मिक्सरलाही बारीक केलं का खूप जास्तीच बारीक होतं. गूळ 1 पाव किलो गूळ असेल, 200 ग्रॅम वगैरे तेवढं मी गूळ घेतलेलं आहे, कारण नारळ खूप मोठा होता आणि सारणही भरपूर झालेलं आहे आपलं. एकत्र करून हलवून घ्यायचं. हे तांदळाचं पीठ मी चाळून वगैरे घेतलेलं आहे. इकडे पाण्याची उकळी आलेली आहे. तर आता आपण तांदळाचं पीठ पाण्यात सोडायचं आहे आणि लाटण्याच्या साह्याने आपण हे करून घ्यायचे. लाटण्याने म्हणजे गुठळे होणार नाही पिठाच्या. चांगलं मस्तपैकी एकत्र हलवून घ्यायचे. हे पहा, अर्धं पीठ मी तसंच ठेवून दिलेलं आहे, अर्धच पिठाचा वापर केलेला आहे. छान आपल्याला एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे, पीठ मळून घ्यायचं आहे, हलवून वगैरे घ्यायचे आणि नंतर चांगलं मळायचं आहे. लाटण्याच्या साह्याने आपण लाटण्याने जर हलवत राहिलं तर पिठाच्या गठल्या होत नाही आणि पीठही छान शिजलं जातं. एक साईडला आपल्या साराने परतलेलं आहे. मी गॅस बंद केला आहे. हे पहा, पीठ छान आपलं शिजलेलं आहे. तर जरा 2 ते 3 मिनटं आपण चांगलं शिजवून घेऊयात आणि गॅस बंद करून काढून घेऊयात पीठ. आणि आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे, पण गरम असतानाच मळायचं आहे, म्हणजे पीठ छान मळलं जातं. हे पहा, पीठ आपलं आता मळून घ्यायचं आहे आपल्याला. 2 ते 3 मिनटं जरा थंड होऊन देऊयात. आपल्याला पाणी घेऊन घेऊन पीठ मळायचं आहे. खूप गरम असल्यामुळे हातही भाजतात. तुम्ही मैद्याचेही मोदक छान होतात, पण मैद्याचे मोदक नंतरला वातड होतात, कडकसारखे होतात. गव्हाच्या पिठाचे खूप छान होतात. मी गव्हाच्या पिठाच्या मोदकाची रेसिपी अपलोड केली होती मागे. हे पहा, पूर्ण एकजीव होईपर्यंत चांगलं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगत जा. आणि जर चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील. आता आपण चाळणीला तेल लावून घेऊयात. आणि इथे मी पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. गॅस लो करून आता मी तुम्हाला एक हाताने करून दाखवणार आहे. हाताने पण छान होतात. थोडंसं पाणी लावून घ्यायचं हाताला, म्हणजे पीठ आपल्याला छान वळता येतं. जसं आपण पुरणपोळीला वाटी करतो, पुरण भरतो, तसंच त्याच पद्धतीने आपल्याला मोदकाचं हे करायचं आहे.
हे पहा, सारण भरून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला सगळेच मोदक करून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला एक हातावर असे करून दाखवले. आता तुम्हाला लाटूनही करून दाखवते. हे पहा, मस्त कळ्या वगैरे आलेल्या आहेत. थोडंसं पहिल्याच असल्यामुळे थोडंसं जरासं बाहेर चिरटतं. अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घ्यायचे. हे पहा, मी लाटूनही दाखवत आहे तुम्हाला. पण लाटताना सुद्धा पाणी घ्यायचं. पिठाचा वापर नाही करायचा जास्तीचा. तुम्ही पिठाचाही करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने लाट्या करून घ्यायच्यात आपल्याला. जास्ती जाडही नाही करायचेत, नंतरला मग ते पिठळ लागतात. अशा पद्धतीने आपल्याला मोदक करून घ्यायचे ते. नक्की सांगा हातावरचा का लाटून केलेला मोदक कसा वाटतोय, कमेंटमध्ये सांगा मला. हे बघा, किती छान मस्त पातळ लाटी आपली तयार आहे. तर आता आपण भरून घेऊयात आणि छानपैकी मोदक तयार करून घेऊयात. हे पहा, आपले मोदक सर्व बनून तयार आहेत. मी थोडंसं पीठ लावूनही केलेले आहेत, तर पण पीठ लावून व्यवस्थित नाही झाले ते. असेच पाण्यावरतीच छान होतात. आता आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी शिजवून घ्यायचे आणि बाहेर आपली मोदकाची वाफ बाहेर जाऊन नाही द्यायची. चला तर आता आपण चेक करूयात आपले मोदक शिजले का नाही. थोडंसं मी पिठाचंच हे करून दाखवते. हे पहा, शिजून झालेले आहेत तयार आपले मोदक. तर कशी वाटली माझी रेसिपी? धन्यवाद.